श्री स्वामी समर्थ महाराजांचा 11 गुरुवारचं सारामृताचं पारायण करत होतो. त्यावेळेला मी माझे ब्लॉग पण बनवू लागलो, कारण आधीपासूनच मी व्हिडिओ बनवत होतो. त्याच्यानंतर मला लोकांचं खूप प्रेम मिळू लागलं, खूप लोक मला सपोर्ट करू लागले. आणि दुसरी गोष्ट म्हणजे माझ्या स्वामीसेवेमुळे किंवा त्याचे व्हिडिओ बघून आणि स्वामीसेवक तयार व्हावे हीच माझी इच्छा होती आणि त्याचा प्रतिसाद पण मला मिळाला. पण नंतर आता इंस्टाग्रामवर हे व्लॉग पाहून काही जण संभ्रमात पडलेत की याचं नेमकं चाललंय तरी काय. हा तर आहे हिंदू धर्मातील, मग हा बाबासाहेबांचे वगैरे महापुरुषांचे फोटो का लावतोय आणि त्यांची पूजा का करतोय. तर त्यासाठीच हा व्हिडिओ आहे, तुमच्या प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी. तर पहिल्यांदा तर मी व्हिडिओ तर बाबासाहेबांचे किंवा बाकी महापुरुषांच्या आधीपासूनच बनवतो. जेव्हापासून मी हे यूट्यूबचं चॅनल काढले त्याच्या आधीपासून मी हे व्हिडिओ बनवतो. आणि राहिला प्रश्न हा व्हिडिओ बनवण्याचा, तर मी यूट्यूबवर किंवा इंस्टाग्रामवर जेव्हा आपण ओपन करतो किंवा तुम्ही पण इंस्टाग्राम ओपन कराल तेव्हा तुमच्या ह्या गोष्टी लक्षात येत असतील की फक्त इंस्टाग्रामवर एकमेकाच्या जाती धर्मावरून एकमेकाला शिव्या देणे किंवा एक महापुरुषांना शिव्या देणे ह्या गोष्टी वारंवार चालू आहे. या नकारात्मक गोष्टीत आपल्याला दिसतात. आता मी व्हिडिओ बनवले म्हणून जग बदलेल असं नाही, पण कुठेतरी चांगली एक सुरुवात आपल्यापासून केली तर त्याचा शेवट कुठेतरी चांगला होतो किंवा समाजात चांगला मेसेज पसरू शकतो असं मला वाटतं. आणि म्हणून मी कुठेतरी अशा प्रकारचं म्हणजे जे काही आहे चांगला मेसेज देण्याचा प्रयत्न करतो. आता याचं कोणी काय घ्यायचं, म्हणजे चांगला कोणी मेसेज घ्यायचा कोणी वाईट घ्यायचा हे ज्याचा त्याचा उद्देश झाला. पण माझं कार्य हेच आहे की मी माझ्यापासून काहीतरी चांगला मेसेज पसरवेन, कारण मी एक इन्फ्लुएन्सर आहे आणि त्यामुळे माझी जबाबदारी मला वाटते. आता यामध्ये काय चुकीचं असं मला वाटत नाही. आता याच्यावर तुमचं काय मत आहे नक्कीच कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.